मंडळी, माझ्या हातातल्या या कागदावर डोकं सुन्न करणारी एक क्रौर्य कहाणी आहे। वैष्णवीनं देह सोडला त्याच्या आधी तिच्यावर झालेल्या अत्याचाराची ही कहाणी आहे, जी पोलिसांनी न्यायालयाला सांगितली। हा तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे। हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट फक्त तिच्या देहाचा नाहीये, माणसांच्या देहात वावरणाऱ्या राक्षसांच्या क्रौर्याचा सुद्धा आहे, ज्यात लिहिलंय मृत्यूच्या वेळी वैष्णवीच्या शरीरावर एकूण 29 जखमा होत्या। यातल्या 15 जखमा ताज्या होत्या, म्हणजे मृत्यूच्या 24 तास आधीच्या। एक मोठी जखम 4 ते 6 दिवसांच्या आधीची, तर 11 जखमा या 5 ते 6 दिवस आधीच्या होत्या। पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर म्हणाले, तिच्या शरीरावर अशी एक जागा नव्हती जिथं तिला जखम नव्हती। याचा अर्थ पोरीला आठवडाभर हाल हाल करून मारलं, जीव सोडेपर्यंत। हैवानांनी पाईप आणि केबलनं पोरीचं अंग अक्षरशः सालटून काढलं। 8 दिवस ती घर नावाच्या छळछावणीत वेदनाने विवळत होती। शेवटी पप्पा पैसे म्हणत तिनं जीव सोडला। पण नराधमांनी पैशांचा हव्यास सोडला नाही। त्यांना तिची दया आली नाही। ती कोणी परकी नव्हती, ज्याच्या नावाचं कुंकू कपाळात भरून शेवटच्या श्वासापर्यंत जगली, ज्याच्यावर तिनं जीवापाड प्रेम केलं, तोच माणूस इतका निष्ठुर क्रूर कसा वागू शकतो? तिला एकट्यानं नाही, सगळ्यांनी मिळून संघटितपणे मारलं। उमरा ओलांडून आलेल्या घरात लक्ष्मीचा पैशासाठी छळ करणारी राक्षस कुठल्या काळजाची असतील? हे काही रागाच्या भरात घडलेली घटना नाहीये। हा गुन्हाही तसा नाहीये। जोवर पैशांची मागणी पूर्ण होत नाही तोवर सोडणार नाही म्हणत हैवानाने तिला छळलं। 8 दिवस छळ सोसताना तिचा जीव काय म्हणाला असेल? सोडवणूक करण्यासाठी तिनं किती हातपाय आपटले असते, मदतीसाठी कुणाकुणाचा धावा केला असेल, कुणाला तिचा आवाज कसा ऐकायला गेला नसेल? एवढी हिंसर असतात का हो माणसं? असतील तर त्यांना मग माणूस का म्हणावं? तुम्हाला माहिती आहे, हुंड्यामुळे भारतात दरवर्षी वैष्णवीसारख्या 8,000हून अधिक महिलांचा मृत्यू होतो। कधी हुंड्यासाठी पैसे देऊ शकत नसल्यानं सासरच्या लोकांकडून तिला संपवलं जातं, तर कधी हुंडा मिळाला नाही म्हणून छळ, आणि छळ सहन होत नाही म्हणून ती स्वतःलाच मृत्यूला कवटाळते। एक रिपोर्ट सांगतोय, एकूण हुंडाबळींच्या प्रकरणामध्ये केवळ 1/3 दोषी ठरतात, बाकीचे सगळे सही सलामत सुटतात। असं का होतं? तिला जगवण्यात आणि विश्वास देण्यात, न्याय देण्यात इथली व्यवस्था कमी पडतेय का? की इथली व्यवस्थाच हुंडा पीडितांचा सुद्धा छळ करते? या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत मान्यवर पाहुण्यांच्या सोबत, आणि आज ती व्यथा सुद्धा महाराष्ट्राच्या समोर असणार आहे, एका हुंडा पीडित लेक गमावलेल्या बापाची व्यथा। पण त्याआधी बघूया वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम, त्या अत्याचाराची सगळी कहाणी। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती। वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 30 खुणा। हगवणेंनी वैष्णवीला हाल हाल करून मारलं। मारहाणीच्या 15 खुणा मृत्यूच्या 24 तास आधीच्या। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होतात। हैवान हगवणेंनी वैष्णवीला मृत्यूपूर्वी कशी अमानुष मारहाण केली होती त्याचा धडधडीत पुरावा आता समोर आलाय। वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कोर्टात सादर झाला आणि हगवणेंचा पाशवीपणा जगासमोर आला। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर थोड्या थोडक्या नाहीत, तर मारहाणीच्या तब्बल 30 खुणा आढळून आल्या। यातल्या 15 जखमा अगदी ताज्या असून त्या आत्महत्येच्या 24 तास पूर्वीच्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं। वैष्णवीच्या अंगावरची एक मोठी जखम तिच्या मृत्यूपूर्वी 4 ते 6 दिवसांची आहे, तर 11 जखमा
या मृत्यूपूर्वी 5 ते 6 दिवस आधीच्या आणि यावरूनच वैष्णवीचा किती अमानुष पद्धतीनं छळ केला जात होता हे आता वेगळं सांगण्याची गरज शिल्लक नाहीये. 3 आरोपी आपण गुन्हा दाखल होत असताना 17 तारखेला अटक केलेले होते. त्यांना पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर 21 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती. 21 आपण ती 26 पर्यंत वाढवून घेतली होती. काल पुन्हा एकदा आपण पोलीस कस्टडी वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केलेला होता. त्याच्यात मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत. त्याच्या अनुषंगानं तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता. न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर प्राथमिक शवविच्छेदन अहवालातनं सुद्धा तिला झालेल्या मारहाणीचे पुरावे मिळाले. वैष्णवीच्या शरीरावर अनेक ठिकाणी रक्त साकाळलेलं. वैष्णवीचे हात, पाय, मांड्या आणि हनुवटीसह शरीराच्या बऱ्याच भागांवरती मारहाणीच्या खुणा दिसलेल्या. इतकंच नाही तर वैष्णवीच्या डेथ सर्टिफिकेटमध्ये सुद्धा या मारहाणीच्या खुणांचा उल्लेख होता. याच खुणांमुळे वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप वारंवार केला जातोय. अगवानी ही जे कुटुंब आहे हे राक्षस आहे, हे माणूस नाही आहे. म्हणजे मानवतेला काळीमा फासणारं कृत्य या नालायक कुटुंबाने केलेलं आहे. ज्या पद्धतीचं तिला मारहाण झाली आणि मला असं वाटतं की 9 महिन्याचं बाळ असताना कुणी सुसाईड करू शकत नाही. तिला मारून तिचा जीव घेतलेला आहे. वैष्णवीच्या अंगावरती 19 ठिकाणी ज्या जखमा झालेल्या होत्या त्याचे सगळे फोटो त्यांनी काल दाखवले आणि अत्यंत वाईट आणि क्रूरतेने वैष्णवीचा बळी तिच्या सासरच्या लोकांनी घेतला असं आपण म्हणू शकू. पोस्टमॉर्टम अहवालाच्या चौकशीसाठी पोलिसांनी आरोपींची कोठडी वाढवून मागितली आहे. सध्या प्रकरणी वैष्णवीचे सासू-सासरे, नवरा, दीर आणि नणंद हे अटकेत आहेत. पण या शवविच्छेदन अहवालानं हगवणे कुटुंबाच्या क्रौर्याचं सुद्धा पोस्टमॉर्टम केलंय. माणसाच्या शरीरात दडून बसलेले हैवान कसे असतात हे हगवणेंकडे पाहिल्यावर कळतं. त्यामुळे हगवणेंना कठोरात कठोर शिक्षेची मागणी जोर धरतीये. वैभव सोनवणे आणि गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.